झी 24 तास एक पाऊल पुढे। विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र इतर राज्यांच्या पुढे असल्याचा दावा नेहमीच इथले राजकारणी करत असतात। पण रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या किंजळोली गावात फेरफटका मारल्यावर राजकारण्यांचा दावा किती फोल आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल। इथं एक नाही दोन नाही तर कैक समस्या या गावात आहेत। किंजळोली या गावाची ओळख आपण करून घेतली। आता या गावातील नागरिकांकडून जाणून घेऊया काय आहेत त्यांच्या समस्या। महाड ते किल्ले रायगडला जाताना महामार्गापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या किंजळोली या गावाकडे जाणारा हा खडबडीत अरुंद असा रस्ता वळण घेत गावाच्या वेशीपर्यंत पोहोचवतो। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर कोणत्याच प्रकारचं काम केल्याचं दिसून येत नाही। दळणवळणासाठी या रस्त्याचा उपयोग होतो, मात्र या रस्त्याची ही अवस्था पाहिल्यावर गावचा विकास होईल तरी कसा हा प्रश्न आहे। एवढंच नाही तर या गावातून वाहणाऱ्या या नदीची अवस्थाही फारशी काही बरी नाहीये। या वाहत्या नदीला पाहिल्यावर या गावात पाण्याची काय सोय असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही। या गावातील ग्रामस्थांशी याविषयी चर्चा केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या नदीवर धरण बांधण्यासाठी 30 वर्षापूर्वीच मंजुरी देण्यात आली, मात्र या गावातील लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न सरकारनं हाताळला नसल्यानं धरण अजूनही रखडलेलं आहे। पाझर तलावाचा एक विषय आहे। पाझर तलाव मंजूर झालेला आहे, परंतु तेथील लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो आजपर्यंत मार्गी लावला नसल्या कारणाने तो धरण काही पूर्णत्वास आलेलं नाही। हे धरण वेळीच पूर्ण झालं असतं तर या गावातील शेतीची ही अवस्था झाली नसती आणि गावातील स्थलांतरही थांबलं असतं। गावात फेरफटका मारत असताना या गावातील लोकांची आरोग्याबाबत विचारणा केली असता 1600 लोकसंख्या असलेल्या या गावात साध्या प्राथमिक आरोग्य केंद्राची सुद्धा सोय नाहीये। इतक्या परिस्थिती होते जर दुखीबाई जर असली तर तिला एखाद्या वेळेला 4 लोक घेऊन शान एक डाल घायडा म्हणून समजतात, त्या घाड्यामध्ये घेऊन शान त्यांना उचकून घेऊन एक महाडमध्ये जायला पडतं। या गावातील आजारी रुग्णाला उपचार करून घेण्यासाठी गावातून 25 किलोमीटर अंतरावर झोळीची डोली करून घेऊन जावं लागतं। हे किंजळोली ग्रामस्थांचं दुर्दैवच म्हणावं लागेल। गावातील या समस्यांबरोबरच प्राथमिक शिक्षणाची सुद्धा परिस्थिती गंभीर आहे। गावात 4थ्या इयत्तेपर्यंत शाळा आहे, मात्र त्यानंतरचं शिक्षण घेण्यासाठी या गावातील विद्यार्थ्यांना पायपीट करत 15 ते 20 किलोमीटर जावं लागतं, कारण गावात कोणतंच वाहन येत नाही। याला कारण म्हणजे गावात रस्ताच नाहीये। दुर्दैवानं किंजळोली गावातील मुलांची शाळा 4थी नंतर थांबली आहे। या प्रमुख समस्या तर या गावातील रहिवाशांना दररोज भेडसावतायत। इथल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती इतकी गरीब आहे की त्यांना महाड किंवा नाते या ठिकाणी किंवा मांडले ठिकाणी जाण्यासाठी पायी चालत जावं लागतं। मात्र या गावातील आणखीन एक समस्या म्हणजे गावातील नदी पलीकडे असलेल्या स्मशानभूमीची। गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्यानं ग्रामस्थांना नदी ओलांडून या ठिकाणी पोहोचावं लागतं। मात्र पावसाळ्यात या ठिकाणी पोहोचण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते। आज आपण गाव तिथे 24 तास या विशेष उपक्रमातून या गावातील समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे। सुज्ञ प्रशासन किंजळोलीतल्या ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच काहीतरी भूमिका घेईल अशी अपेक्षा। गाव तिथे 24 तास झी 24 तास एक पाऊल पुढे।